नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून कॅन्सर पीडित महिलेच्या उपचारांसाठी केरळवरून नागपूरमध्ये आलेल्या एका दाम्पत्याने आपलं जीवन संपवल्याचं उघड झालं। धक्कादायक गोष्ट म्हणजे मरण्यापूर्वी त्या जोडप्याने त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीला देखील विष पाजलं। मात्र ती मुलगी बचावली असून पती व पत्नी या दोघांचंही दुर्दैवी निधन झालं आहे। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचं उघडकीस आलं। त्यांच्या 12 वर्षांच्या मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अद्याप गंभीर आहे। रिजू नायर असे पतीचे तर प्रिया रिजू नायर असे मृत पत्नीचे नाव। मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य मूळचं केरळ येथील आहे। प्रिया रिजू नायर यांना ब्लड कॅन्सर झाला होता। त्यांनी केरळमधील रुग्णालयात उपचार घेतले, मात्र फारसा फायदा न झाल्याने ते दाम्पत्य मुलीसह नागपूरमध्ये आलं। 2 महिन्यांपासून ते नागपूरमध्येच राहत होते। नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते, मात्र या उपचारांसाठी महागडी औषधं आणि इंजेक्शन घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक विवंचना जाणवत होती। पत्नीच्या उपचारांसाठी जवळचे सर्व जमा केलेले पैसे संपल्यावर त्यांनी कर्जही घेतलं, पण डॉक्टरांनी सांगितलेली औषधं इंजेक्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते। सुरुवातीला गावाकडून नातेवाईकांनी मदत केली, पण वेळीच औषधं न मिळू शकल्याने प्रिया यांना वेदना होत होत्या। अखेर त्या दोघांनीही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। रिजू नायर यांनी पत्नी प्रिया आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतःही विषयुक्त शीतपेय पिऊन आपले जीवन संपवलं। त्यात पती पत्नी दोघांचंही निधन झालं आहे, मात्र त्यांची 12 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली। तिची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे।